माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. मला मला माफ करा. मला मला फक्त बघायचं होतं तुम्ही सगळ्यांपासून काय लपवताय. मला मला इथं राहू का नाही देत, मला सारखं घरी का पाठवताय. मला असं वाटत होतं परत तुमच्या हातनं काहीतरी चूक व्हायची, तुम्हाला काहीतरी शिक्षा व्हायची. तर ते संग्रामच्या आत्महत्येनंतर जामकर तुम्हाला परत चौकशीसाठी घेऊन गेला. मला लई टेन्शन आलं या गोष्टीचं. म्हणून टेन्शन आलं होतं. अहो मी सांगितलं टेन्शन घ्यायला, मी सांगितलं होतं का टेन्शन, मी काळजी घ्यायला सांगितली होती. मी काय बोलतोय इकडे बोलतो ना, इकडे बघा, इकडे बघा काय बोलतोय मी. टेन्शन घ्यायला सांगितलं होतं मी. आणि आत्महत्या या शब्दातच सगळं आलं ना. आत्महत्या म्हणजे स्वतःनं केलेली हत्या स्वतःची. मी काय खून केला होता? मी करतच नाही असं काय. जामकर साधं चौकशीसाठी घेऊन गेला होता, त्याच्या हाती काय लागलं नाही, सोडलं मला. दरवेळी मला मदत करायला म्हणून येतेच आणि अडचणी निर्माण करून ठेवतेस. ठीक आहे, माझं चुकलं. मी म्हणते ना माझं चुकलं, मला माफ करा. मला तुम्ही काय करताय याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे. मला फक्त तुमच्या सोबत राहायचं आहे. मला तुमच्यापासून लांब नका करू. मला नाही जगता येत तुमच्याशिवाय. बघा मी तुमच्या कामात लुडबुड नाही करणार. मी कोणालाच काहीच नाही सांगणार. मी गप्प बसेन. फक्त मला तुमच्याशिवाय नाही जगता येत. मग राहा ना सोबत. राहा ना सोबत. मलाही सोबतच राहायचं आहे. नाही तर आतापर्यंत मारून नसतं टाकलं. मी नाही माणसं मारत. तुझ्यासारखं नाही जमत मला पटापट माणसं मारणं. मी प्रेमानं सांगतो. रात्री मला काय म्हणाली होतीस? जिन्यावर काय म्हणाली होतीस? दासी बनवून राहीन, तुम्ही सांगाल तसं सगळं करीन. मग हे सगळं करायची काही गरज होती का? नको तिकडे नाक खुपसायची गरज होती का? नाही ना. कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? सांग तू, कसा विश्वास ठेवायचा मी तुझ्यावर? काळजी वाटत. अरे पण नको ना करू. माझा नाहीये विश्वास तुझ्यावर. इथेच पड. गायकवाड साहेब, सध्या नाही भेटता येणार. पुढचे काही दिवस माझा तालुका दौरा आहे. तो झाला की नक्की भेटूया. हो नक्की भेटूया. जामकर आलेत वाटतं. हो. जा, त्यांना वर घेऊन ये. या इन्स्पेक्टर, बसा. काय घेणार? चहा, कॉफी? नाही मॅडम, काही नको. बोला, काय काम काढलं आमच्याकडे? त्या गोपाळ नावाच्या टेलर बद्दल बोलायचं होतं. तो फसवतोय, लोकांना लुटतोय. ज्या लोकांना त्याच्या दैवी शक्तीचा अनुभव आलाय, ज्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत, त्या सगळ्यांना आपण खोटं ठरवायचं. ते सगळे खोटे आणि तुम्ही खरे. फ्रॉड चाललाय त्या आश्रमात. ती कारवाई करायची, तो तुमच्या मागे लपतोय. इन्स्पेक्टर, हे काय चाललंय? का त्या बाबाच्या मागे हात धुवून लागलाय? तुमच्याकडे दुसऱ्या केसेस नाहीयेत? कुठेतरी हल्ला होतोय, चोरीची, खुनाची, ह्या सगळ्या केसेस सोडवा. इथे देशात महिला सुरक्षित नाहीये. त्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल ते बघा. की तुमच्याकडे ही एकच केस आहे म्हणून हात धुवून त्या बाबाच्या मागे लागलात? करतोय म्हणून या आश्रमात फार चुकीचं चाललंय, तिथून सुरुवात करतो. या आश्रमात काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी गडबड आहे. याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? तो शोधायचा. तुम्ही आडकाठी करू नका, एवढं सांगायला आलं. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ, आपल्याला माफ करा. आपल्याकडनं मोठी मिस्टेक झाली बाबा, आपल्याला माफ करा. बाबा व्हेरी सॉरी बाबा, तुम्ही हर्ट होऊ नका बाबा. आपण अशी चूक परत नाही करणार, खरंच नाही करणार बाबा. बाबा अहो बाबा, अहो ऐका तर, सोडा ना राव बाबा, नका ना हर्ट हो. ऐका ना, अहो तुमच्या पायाची, पायळू बाबांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी, आपण मुद्दाम खरंच काय केलं नाही बाबा. अहो आपल्याला एका बाईचा वरडण्याचा आवाज आलता म्हणून आपण तिकडे गेलो होतो. आलो होता ना? बोल ना. हो बाबा,
बाबा ह्यो पण हो बोलतोय बघा. आता तुमच्यापासून लांब करू नका बाबा, आपल्याला तुमच्या सानिध्यात राहायचं आहे. या सगळ्यात चूक कोणाची आहे? आपली चूक आहे बाबा, आपली चूक आहे, सगळी चूक माझी आहे. आणि ह्या चुकीसाठी तुम्ही मला जी शिक्षा द्याल ना ती आपण भोगायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा मी काय शिक्षा भोगू, सांगा बाबा. शिक्षा देणारा मी कोण? तुला याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. घेणार ना बाबा, सगळं प्राश्चित घेणार. तुम्ही फक्त सांगा मी काय प्राश्चित करू. फक्त आपल्याला तुमच्यापासून लांब करू नका बाबा. सांगतो, योग्य वेळ आली की सांगतो. हरिश्चंद्र, तुला तुझी चूक कळाली, तू प्रायश्चित्त घ्यायला तयार झालास, ही खूप मोठी गोष्ट आहे. होय बाबा. आता शांत हो, दीर्घ श्वास घे, हळूहळू सोड. बरं वाटतंय? लिटल सांगा ना बाबा, काय प्रायश्चित्त घेऊ? लगेच घेऊन टाकतो. सांगतो, प्रायश्चित्त काय घ्यायचं तेही सांगतो. आधी मला पायळू बाबांशी बोलू दे, भगवंताशी संवाद साधू दे. त्यांच्याशी बोलतो, पाहतो या आशंकेचं काय निरसन करता येईल. थँक्यू बाबा. बाबा मी काय म्हणतो, तो जे चौथरा आहे ना त्याच्यावर मोठं मंदिर बांधू का? शरणम हृदयम. बसा. तर आज आपण सुरुवात करूया समज गैरसमज. जावई बापू, जावई बापू, अहो लाली कुठे आहे? तुमच्या घरी बी नाही ती. मला कोणीतरी सांगितलं की ती इकडे आली आहे आणि तुम्ही तिला बांधून ठेवलंय. तुम्हाला कोणी सांगितलं तिला बांधून ठेवलंय मी? काहीतरी विचारतोय मी तुम्हाला. कोणी सांगितलं? ह्या पोरीनं. मी तुला काय कळतं का ना बाबांनी काय सांगितलंस तू बाबाबद्दल? हे चुकीचं आहे. गप्प बसा, मी नाही सांगितलं, शपथ.